Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. Let's begin today's class. आजच्या क्लासमध्ये आपण 9 CBSE चा एक टॉपिक आहे रिमाइंडर थिअरम. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिव्हिजन ऑफ p ऑफ x बाय x मायनस a हे एक्झाम्पल केलं होतं. तर बाय युजिंग दिस एक्झाम्पल आपण रिमाइंडर थिअरम समजून घेणार आहोत. सो स्टेटमेंट इज व्हेन वी डिवाइड p ऑफ x by x minus a, then the remainder is p of a. So इथे आपण कोणतीही पॉलिनॉमियल असेल इन व्हेरिएबल x that is p of x आणि आपण जर लिनियर पॉलिनॉमियल ने ऑफ द फॉर्म x minus a where a is any real number, इथे a हा any real number आहे, a belongs to set of real numbers, then remainder काय येते p of a. आता हे एक्झाम्पल आपण लास्ट व्हिडिओ मधून लिहिलेलं आहे. याची रिमाइंडर आलेली आहे 0. सो बाय थिअरम आपल्याला 0 भेटतोय का हे बघूया. फर्स्ट पर्टिक्युलर केस आणि त्यानंतर रिमाइंडर थिअरमचं जनरल प्रूफ आपण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द पर्टिक्युलर एक्झाम्पल. रिमाइंडर आपल्याकडे आहे. बाय रिमाइंडर थिअरम आपण चेक करूया की रिमाइंडर 0 येते का या केसमध्ये. सो इथला p ऑफ x आपण लिहिलाय x² - 5x + 6 आणि g ऑफ x म्हणजे डिवायझर पॉलिनॉमियल इट इज x - 3. सो इथे कंपेअर केल्यानंतर x - a या पॉलिनॉमियलला कंपेअर करूया. x कंपेअर होतोय, मायनस साइन कंपेअर आणि इथे राहिला a, इथे राहिला 3. सो हियर a इज 3. सो लेट अस राइट हियर a = 3. और अदरवाइज देयर इज वन मेथड. डिवायझर पॉलिनॉमियलला 0 ला इक्वेट करायचं, x - 3 = 0 आणि हे सॉल्व करायचं x = 3. हीच व्हॅल्यू तुमची a ची व्हॅल्यू असते जे आपण लिहिली a इज 3. सो ही मेथड पण इझी आहे. सो a आपल्याला मिळाला. आता आपण p ऑफ a फाइंड करूया. हा थिअरम सांगतो की तुम्ही p ऑफ a फाइंड करा. सो विदाउट दिस डिव्हिजन तुम्हाला रिमाइंडर भेटून जाईल. सो लेट्स व्हेरीफाय. सो लेट अस फाइंड p ऑफ a, that is p of 3. सो p of x मध्ये 3 सबस्टिट्यूट करायचा आहे. सो x² means 3² minus 5 into 3 plus 6. 5 into x होता, so 5 into 3. Now 3² is 9 minus 5 3s are 15 plus 6. Now 9 plus 6 is 15 minus this 15. So 15 minus 15 it is 0. So p of a is 0. So आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेट केलं होतं त्यावेळेस पण रिमाइंडर 0 आला आणि बाय दिस थिअरम p of a म्हणजे p of 3 आपण 0 आला आहे. ओके. सो रिमाइंडर थिअरम आपल्याला विदाउट कॅल्क्युलेशन रिमाइंडर देतो. आता याचा जनरल प्रूफ काय आहे हे आपण बघूया. लेट्स स्टार्ट द जनरल प्रूफ. इथे डिव्हिडंड आहे p ऑफ x म्हणजे आपण ज्याला डिवाइड करतोय. डिवायझर आहे x - a. ज्या पॉलिनॉमियलने आपण डिवाइड करतोय ती पॉलिनॉमियल. तर आपल्याकडे एक रिलेशन आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इनटू क्वोशिएंट प्लस रिमाइंडर. ओके. आता ह्या एक्झाम्पलची पण आपल्याला हेल्प होणार आहे की p ऑफ x ला आपण जर x - a ने डिवाइड करतोय तर क्वोशिएंट एक पॉलिनॉमियल भेटती आहे इन व्हेरिएबल x आणि रिमाइंडर काहीतरी भेटतो. सो इथे आपण हा रूल आणि हे एक्झाम्पल यूज करून काय लिहू शकतो तर आपण p ऑफ x ला x - a ने डिवाइड करतोय. जनरल केस लिहितोय आपण. सो डिव्हिडंड इज p ऑफ x. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इज x - a. x - a ने आपण डिवाइड करतोय इनटू क्वोशिएंट. नाउ क्वोशिएंट या एक्झाम्पल वरून तुम्हाला दिसतंय इट इज अ पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x. सो जनरल मध्ये आपण लिहितो q ऑफ x. हा आहे स्मॉल q ऑफ x आणि प्लस आपल्याला काय भेटतं रिमाइंडर. बाय दिस फॉर्म्युला इथे आपल्याला रिमाइंडर भेटणार आहे. ओके. आता नेक्स्ट स्टेप आपण काय करणार आहोत तर x च्या जागी आपण a रिप्लेस करून बघणार आहोत की आपल्याला काय मिळत आहे. ओके. सो लेट अस पुट x = a आणि काय घडतंय ते बघूया. आपल्याला रिमाइंडर भेटतीये का. थिअरम जसं सांगतोय की देन द रिमाइंडर इज p ऑफ a. सो p ऑफ a कुठेतरी दिसतंय तुम्हाला. सो आपण रिप्लेस करतोय
x इक्वल टू a. सो या इक्वेशन मध्ये x इक्वल टू a सबस्टिट्यूट करूया. सो p ऑफ a इक्वल टू इन ब्रॅकेट x च्या जागी a ठेवायचा आहे. सो a मायनस a इंटू q ऑफ x च्या जागी a ठेवतोय आपण प्लस रिमाइंडर. नाव आता इथे तुम्हाला दिसतंय बघा a मायनस a विल बी 0. 0 इंटू q ऑफ a. 0 इंटू q ऑफ a प्लस रिमाइंडर. So 0 into anything, it will be 0. So 0 plus remainder, and 0 plus remainder will be remainder. So remainder equal to, in the left hand side, it is p of a. So हा theorem आपल्याला काय देतोय? Remainder is equal to p of a. So when we divide p of x by x minus a, then the remainder is p of a. जस्ट आपण हा रूल, हे एक्झाम्पल आणि त्यानुसार हे रिलेशन लिहिलं आणि a सबस्टिट्यूट केला तर आपल्याला काय भेटलं? रिमाइंडर इज सिम्पली p ऑफ a. सो आय होप यू अंडरस्टूड दिस कॉन्सेप्ट. थँक यू.